जिल्ह्यातील गरीब आणि सामान्य जनतेची आरोग्य वाहिनी असलेल्या जिल्हा रुग्णालयात अस्थिरोग विभागातील काही डॉक्टर मनमानी आणि कर्तव्यहीन ट्रीटमेंट करत असल्यानं संताप व्यक्त होतोय. या विभागात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना सिव्हिलमध्ये तुमचं ऑपरेशन होणार नाही, तुम्ही माझ्या हॉस्पिटलमध्ये दाखल व्हा, तिथं तुमचं ऑपरेशन व्यवस्थित होईल असं सांगून त्यांच्यावर उपचार करण्यास दिरंगाई करत असल्याचं उघड झालंय. असाच प्रकार एका मजुराच्या बाबतीत घडला असून गेले 10 दिवस त्याला मरण यातना भोगाव्या लागत आहेत. राहुल खुडे असं या मजुराचं नाव आहे. काम करताना पडल्यानं तो सध्या फ्रॅक्चर आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने त्याला नेहमीप्रमाणे सिव्हिलमध्ये तुमचं ऑपरेशन होणार नाही, तुम्ही माझ्या हॉस्पिटलमध्ये दाखल व्हा, तिथं तुमचं ऑपरेशन व्यवस्थित होईल, अन्यथा तुम्ही ससूनला जा असे सांगून त्यांच्यावर उपचार करण्यास दिरंगाई केली. गेले 9 दिवस हा रुग्ण उपचाराविना खितपत पडून आहे. दरम्यान अस्थिरोग विभागातील हा प्रकार नवीन नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या विभागातील काही डॉक्टर जाणीवपूर्वक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हे करत असल्याचा आरोप होत आहे. तसेच या डॉक्टरांना राजकीय पाठबळ असल्यानंच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्यानं त्यांची मनमानी सुरू असल्याचंही बोललं जात आहे. जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हावासियांना अत्याधुनिक आणि चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या आधुनिकीकरणासाठी भरघोस निधी दिला. रुग्णालयाचे आधुनिकीकरण ही वेगाने चालू आहे. अशा अपप्रवृत्तींना आळा कोण घालणार असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. राहुल खुडे हा सेंटरिंगचं काम चालू असताना पडल्यामुळे त्याला मांडीच्या हाडाचं फ्रॅक्चर झालं आणि त्यामध्ये एक 10 दिवसापूर्वी तो या रुग्णालयात ॲडमिट झाला. त्याला ते फ्रॅक्चर आहे ते त्या हाडाचे 4 तुकडे झालेले आहे. त्यामुळे त्याला फ्रॅक्चर टेबलच्या माध्यमातून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीनं त्याचं ऑपरेशन करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्याला आम्ही ससून पुणे या ठिकाणी पाठवत आहोत. परंतु तो रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला अशा पद्धतीनं त्यांच्या नातेवाईकांना सांगून आतापर्यंत त्यांना पाठवणं गरजेचं होतं. संबंधित विभागाचे प्रमुख आणि त्या डॉक्टर्स आहेत त्याच्यामार्फत याच्यामध्ये त्याला पाठवण्यात खूप विलंब झालेला आहे. तो लवकर गेला असता त्याचं आतापर्यंत ऑपरेशन झालं असतं. तरी पण प्राधान्याने त्या ठिकाणी ऑपरेशन करण्यासाठी तेथील अधिष्ठाता जे आहे त्यांच्याशी मी संपर्क साधून त्यांना वैयक्तिक हे ऑपरेशन लवकरात लवकर होण्यासाठी त्यांना तशा प्रकारचं पत्र देत आहे आणि शासनाच्या मार्फत ह्या शासनाच्या गाडीतून त्यांना पाठवण्याच्या सूचना मी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर जाधव यांना मी तशा दिलेल्या आहे. ट्रॉमाच्या माध्यमातून काही रुग्णांना फ्रॅक्चर टेबल एक वेगळ्या टाईपचं ऑपरेशनचं टेबल असतं आणि त्याची मागणी यापूर्वीच करण्यात आलेली आहे. त्यासाठी शासनाने ते मंजूर पण केलेले आहे, खरेदीसुद्धा केलेली आहे. ते साधारण एक 15 दिवसामध्ये या रुग्णामध्ये ते उपलब्ध होईल आणि यापुढे अशा प्रकारचे रुग्ण जे त्यांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ऑपरेशन करण्याची गरज आहे ते पुढे पाठवायची आवश्यकता आहे.